नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा या ठिकाणी बघणार आहोत पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे IMP GKचे प्रश्न। त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा। प्रश्न पहिला, कोणत्या बँकेसोबत केंद्र सरकारने भशिनी या उपक्रमाअंतर्गत आर्थिक व्यवहार स्थानिक भाषेमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी करार केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी RBI। प्रश्न दुसरा, डॅश डॅश या संघातील प्राण्यांना स्नानबद्ध प्राणी म्हणतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पोरीफेरा संघ आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न तिसरा, संगमनेर व नेवासा ही गावे कोणत्या नदीच्या काठी वसली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी प्रवरा। प्रश्न क्रमांक 4 बघा, अजिंठा व वेरूळ ही भारतातील प्रसिद्ध स्थळे कोणत्या जिल्ह्यात येतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी छत्रपती संभाजीनगर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतीय घटनेच्या कितव्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 324। प्रश्न क्रमांक 6 बघा, सुरजागड हे गडचिरोली जिल्ह्यातील ठिकाण कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी लोह। प्रश्न क्रमांक 7 बघा, खालीलपैकी कोणता देशातील सर्वात लांबीचा सागरी सेतू आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी शिवडी ते न्हावा सेवा। प्रश्न क्रमांक 8 बघा, प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोर्वे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी संगमनेर। प्रश्न क्रमांक 9 बघा, पदावर असताना मृत्यू पावलेले भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जवाहरलाल नेहरू आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, इंडियन सायन्स काँग्रेसचे 108वे संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नागपूर। प्रश्न क्रमांक 11 बघा, त्रिपुरा या राज्याची खालीलपैकी कोणती राजधानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आगरतळा आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12 बघा, एखादे विधेयक अर्थविषयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणास असतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी लोकसभा अध्यक्ष। आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13 बघा, कोणती जगातील सर्वात मोठी क्रूज रॉयल कॅरिबियनने तयार केलेली ठरली आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आयकॉन ऑफ दी सीज आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, खालीलपैकी कोणते शास्त्रज्ञ सापेक्ष वाद सिद्धांताशी संबंधित आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आइन्स्टाईन आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा, नवीन कायद्यानुसार किती कलमे भारतीय दंड संहितेतील 511 कलमाऐवजी झाली आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 358 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16 बघा, कातळ शिल्प हे खालीलपैकी कोणत्या गावामध्ये आढळून येतात? कातळ शिल्प हे खालीलपैकी कोणत्या गावामध्ये आढळून येते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कुडोपी। काय? कुडोपी। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17 बघा, पिएत्रदुरा ही वास्तुशिल्प कला खालीलपैकी कोणत्या स्मारकात आढळून येते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ताजमहल। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18 बघा, पुरातन काळात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समुद्री व्यापार होत असल्याचे अवशेष आढळले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी लोथल। प्रश्न क्रमांक 19 बघा, GI टॅग कोणत्या राज्यातील खजूर व गूळ या पदार्थाला प्राप्त झाले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ओडिसा आपलं बरोबर उत्तर आहे।
प्रश्न क्रमांक 20 बघा, महाराष्ट्र राज्यातील प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग कुठून कुठपर्यंत असणार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नागपूर ते पालघर. प्रश्न क्रमांक 21 बघा, राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 14 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 22, हिबिस्कस रोझा सायनेन्सिस हे कशाचे वैज्ञानिक नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जास्वंद. प्रश्न क्रमांक 23 बघा, खालीलपैकी कोणी पहिली जॉईंट स्टॉक कंपनी भारताशी व्यापार करण्यासाठी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी डच आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, खालीलपैकी कोणती हस्तकला आंध्र प्रदेश राज्याशी निगडीत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कलमकारी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, खालीलपैकी कोणता अधातू सामान्य खोलीच्या तापमानात जलस्थितीत राहतो? इथं तापमानात आहे, तापमानात जलस्थितीत राहतो. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ब्रोमीन आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, देशात सौर ऊर्जा निर्मितीत 2023 मध्ये किती मेगावॅटने वाढ केंद्रीय नवीन आणि नवीकरण ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार झाली आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 284. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर आत्ताच्या सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, राज्यपाल यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, हिऱ्यांचे शहर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या शहरास ओळखले जाते? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी किंबर्ले, काय किंबर्ले आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29, राष्ट्रकुल परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 1931 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी वैनगंगा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात नुकतेच केंद्र शासनाने मेगा टेक्स्टाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा केली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अमरावती. प्रश्न क्रमांक 32 बघा, रात आंधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जीवनसत्व ए. प्रश्न क्रमांक 33, पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचे आयोजन महाराष्ट्र राज्यात कोठे करण्यात आले आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मुंबई. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 34, भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये नागरिकांना आरक्षणाची तरतूद आहे? भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये नागरिकांना आरक्षणाची तरतूद आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अनुच्छेद 16 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 बघा, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ही संस्था कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुणे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 36, सौर मालिकेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे सुद्धा संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मंगळ. प्रश्न क्रमांक 37 बघा, पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था म्हणजे डॅश डॅश होय किंवा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी जिल्हा परिषद. प्रश्न क्रमांक 38, कुनो नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 39, मुळा मुठा घोड सीना कुकडी कान्हा या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी भीमा.
प्रश्न क्रमांक 40 बघा, जागतिक बँकेने महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील पूर व्यवस्थापन प्रकल्पाला वित्त सहाय्य करण्यासाठी मंजुरी दिली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सांगली आणि कोल्हापूर आपलं योग्य उत्तर आहे. बघा शेवटचे काही प्रश्न बाकी आहे, पण त्या अगोदर ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच्या आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, कारण की येणाऱ्या काळात आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणणार आहोत, तर त्याची नोटिफिकेशन देखील तुम्हाला टाईम टू टाईम भेटत राहील. त्यामुळे आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. प्रश्न क्रमांक 41 बघा, सील व बॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी टुंड्रा प्रदेश. प्रश्न क्रमांक 42 बघा, भारत व चीन या दोन देशांच्या दरम्यान असलेल्या सीमारेषेला काय म्हणतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मॅकमोहन सीमारेषा आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 43, रक्तातील कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे रक्ताची गुठळी तयार होण्यास प्रतिबंध होतो? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी प्लेटलेट्स आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 44, भारतीय होम रूल चळवळीची ही खालीलपैकी कोणत्या देशातील सुरू असलेल्या चळवळीच्या धर्तीवर सुरू करण्यात आली होती? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आयर्लंड. प्रश्न क्रमांक 45 बघा, भारतातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन झाली? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी खरगपूर आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 46, आकाश NG या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी DRDOने कोणत्या राज्यातील चांदीपूर येथील किनाऱ्यावरून घेतली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ओडिसा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47 बघा, नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर हॉटेल हे खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी देगलूर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48 बघा, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणी प्रति सरकारची स्थापना केली? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी क्रांतिसिंह नाना पाटील आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 49, संविधानाचे कोणते कलम हे देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कलम 21 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50 बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा हा नक्षलवाद प्रभावित जिल्हा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गडचिरोली आपलं योग्य उत्तर आहे.